तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. मागील 3 दिवसापासून जो सततचा पाऊस पडलेला आहे, नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरीच्या नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. दुपारी 3 वाजता जो 40,000 क्युसेकनं प्रवाह चालू होता, तो आता 53,223 क्युसेक या परिमाणामध्ये प्रवाह नदीपात्रात पाण्याचा सोडलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना, सर्व नागरिकांना आमचं प्रशासनाचं आवाहन राहील की या कालावधीमध्ये नदीपात्रामध्ये आपण कुणीही जाऊ नये. पाण्याचा प्रवाह आणि त्याची गती ही जास्त असल्यामुळे जीवितहानी, वित्तहानी होऊ शकते. त्यामुळं कोणी आपले वाहनं, कोणी आपले जनावरं नदीच्या पात्रामध्ये नेऊ नयेत. त्या व्यतिरिक्त कोणी बघ्याची गर्दी पण नदीपात्रामध्ये किंवा आजूबाजूला करू नये. सेल्फीसाठी किंवा फोटोग्राफसाठी बरेच मुलं, तरुण मुलं वगैरे त्या ठिकाणी जातात आणि बऱ्याचदा अपघात घडतात. त्याची देखील दक्षता सर्वांनी, नागरिकांनी घ्यावी अशी प्रशासनाच्या वतीनं सर्वांना आवाहन आहे. येणारे अपडेट्स जे आहेत, आणखीनही प्रवाहामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार आम्ही अपडेट्स नागरिकांपर्यंत पोहोचवणारच आहोत. परंतु आताही आम्ही नगरपालिकेला सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी जे घाटा आहेत कोपरगावमध्ये, त्या ठिकाणी रक्षक ठेवण्यासाठी आणि तिथले हायमास जे आहेत, जे व्यवस्थित करून घेण्यासाठीच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला पण दिलेल्या आहेत.